नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना तुसारे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमोऽस्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सुंदर असा हा अभंग सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या परिचयाचा सरळ सोपा आणि सरळ कळणारा हा अभंग आहे। या अभंगामधून माऊली सांगतात जीवनाला आल्यानंतर पृथ्वी लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर भगवंताचं नाम नित्य नियमानं घ्यावं आणि नामस्मरण जर घेतलं नाही तर सरळ सरळ यमाची नरकाचीच वाट बघायला मिळणार आहे। विठ्ठला विठ्ठला कैलासवासी श्री रंजनाताई नारायण ढमे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। ताईंचा असणारा हा परिवार या सर्व परिवाराच्या दुःख शोकामध्ये सामील होण्यासाठी जमलेली आमची सर्व मंडळी नातेवाईक असतील परिवार असतील आप्तेष्ट असतील शेजारी असतील सुंदर असा हा परिवार गोड असा हा परिवार वारकरी संप्रदायाचं आचरण करणारा असा हा परिवार आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा उंचावणारा असा हा परिवार आहे। आईनं लेकरांना वळण द्यावं आणि जसं वळण द्याल जसे संस्कार द्याल तसा परिवार घडत जातो असं आम्ही नेहमी कीर्तनामध्ये सांगतो। आमच्या रंजनाताईंचे पती श्री नारायण जगन्नाथ ढमे त्याचप्रमाणे चिरंजीव श्री शिवलाल दादा नारायण ढमे त्याचप्रमाणे आमच्या ताई हरिभक्तपरायण श्री वंदनाताई हुमे या आईने या मातेने आपला जन्म आणि आपल्या पोटाला आलेली ही मुलं सत्कर्मी लागावी धार्मिक कार्यामध्ये आपल्या मुलांना वळण असावं संस्कार परमार्थाचे लागावे आणि आपलं एक लेकरू वंदनाताईच्या रूपानं वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं म्हणायला हरकत नाही। विठ्ठला माऊली सुंदर असं वर्णन करतात जन्माला आला बाबा भगवंताचं नामस्मरण घेणं आद्य कर्तव्य आहे। जो माणूस धरतीवरती जन्माला आला त्याचा शेवट होणारच आहे एक ना एक दिवस जाणारच आहे। प्रत्येकाला माहिती आहे माणूस जेवायला बसला हातात घेतलेला घास पोटात जाईल की नाही याची गॅरंटी नाही तरी सुद्धा आम्ही लोन काढून घर बांधायला घेतो बरोबर आहे ना। ताटामध्ये घेतलेला घास पोटामध्ये जाईल की नाही याची गॅरंटी नाही तरी सुद्धा आम्ही घर बांधकाम करतो मोठ्या मोठ्या गाड्या घेतो याचंच कारण म्हणजे संसाराचा असणारा मोह। मग माझे माऊली सांगतात जगद्गुरु तुकोबाराया सांगतात नामदेव महाराज सांगतात संसाराच्या ओढीनं
प्रत्येकाला माहिती आहे मरणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे एक ना एक दिवस इथं कमावलेलं सगळं सोडून जाणार आहे. तरी सुद्धा प्रपंचाच्या आशेपोटी, संसाराच्या मोहापोटी जर आम्ही घर बांधत असू, गाडी घेत असू, मोठे मोठे कपडे घेत असू, बिझनेस जर आम्ही उभा करत असू आणि लाखाची प्रॉपर्टी बँकेमध्ये जर जमा करत असू, तर आयुष्याचा उद्धार व्हावा, जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी नामस्मरण घेतलं. परमार्थ रूपी पैसा जर आम्ही बँकेमध्ये जमा केला तर काय हरकत आहे, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कसं आहे माहितीये का, नामस्मरणाचं महत्व एवढं आहे. तुम्ही जमा केलेला पैसा तुमच्या कामाला येईल की नाही माहिती नाही, जमवलेली नाती कामात पडतील की नाही माहिती नाही. कारण नाती म्हणजे अशी असतात महाराज, असतील शिते तर जमतील. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याजवळ प्रतिष्ठा आहे, जोपर्यंत तुम्हाला लोक डोक्यावर घेतात, पैसा आहे तोपर्यंत घेतात, नाव जोपर्यंत वाढलेलं आहे तोपर्यंत लोक डोक्यावर घेतात. एकदा तुमची गरज संपली, तुम्हाला कुणी विचारत सुद्धा नाही. पण भगवंताच्या दरबारामध्ये एवढा मोठा वशिला नामस्मरणाचा आहे. जिथे पैशाचा वशिला लागत नाही तिथे नामस्मरणाचा वशिला लागतो. एका कवीने सांगितलंय, नामस्मरण जर केलं, नामस्मरणाची खाती जमा केली तर काय होईल बरं. हरिनामाच्या बँकेमध्ये, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जमा करा. हरिनामाच्या बँकेमध्ये, भगवंताच्या बँकेमध्ये नामस्मरणाचं धन जर तुम्ही जमा केलं, पैसा रूपी धन जमा केल्यानंतर ते कामात पडेल की नाही माहिती नाही, पण नामस्मरणाचं धन जर जमा केलं ना, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जमा करा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. सुंदर वर्णन केलं. चोर लुटणार नाही तुझ्या हरिनामाची ठेव. चोरांना लुटायला जागा नाही, कुणी नेण्याची अपेक्षा नाही, कुणी नेतील याची भीती नाही. पैसा लपून ठेवला तर नेण्याची भीती आहे, पण नामस्मरणासाठी भीती नाही. म्हणून माऊली अभंगामध्ये वर्णन करतात, जन्माला आला काहीतरी नित्य नियम ठेव बाबा. मी विनोदानं सांगत असते, विनोदानं सांगत असते, प्रत्येक माणसाला काहीतरी नियमाची गरज आहे, बरोबर ना. कुणाला चहा पिण्याची सवय आहे, कुणाला, आमच्या महिला मंडळ कदाचित गावामध्ये आता बऱ्याच वेळा कीर्तन सेवा आमच्या झालेल्या आहेत. आमच्या मनीषाताई नेहमी या घराण्याच्या सुनबाई, मुलं आईबापानं मुलं वळणाला लावावीत यात हरकत नाही. आमच्या रंजना आईंचा अभिमान आज एवढा वाटतोय की मुलांना संस्कार लावणं हे आईच्या हातात आहे, पोरीला वळण लावणं हे सुद्धा आईच्या हातात आहे. आई सांगते, बाबा आपलं नाव काहीतरी परमार्थात झालं पाहिजे म्हणून नामस्मरण घे, भजन कर, कीर्तन कर, काहीतरी देवाचं नाव घे. मुलांना वळण लावणं यात अवघड नाही, पण दुसऱ्याची लेक आपल्या घरात आल्यानंतर सासूनं आपल्या सुनेला परमार्थिक बनवणं, वारकरी सांप्रदायिक बनवणं ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आमच्या रंजनाताईंच्या सुनबाई, आमच्या मनीषाताई, प्रत्येक सप्ताहाला, प्रत्येक कीर्तनाला, गावातल्या सप्त्यामध्ये हजेरी असते, कीर्तनाला आवर्जून हजर असतात. आणि ताईंनी आल्या आल्या मला सांगितलं, ताई आम्ही तुमच्या कीर्तनाला आवर्जून हजर असतो. हे या परिवाराचं मोठंपण आहे. म्हणून सांगते, विठ्ठल 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 विठ्ठल. कुणाला चहा पिण्याची सवय, कुणाला काही पिण्याची सवय. आमच्या महिला मंडळींना मी विनोदानं सांगते, कुणाला मिसरी घासायची सवय असते. तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, आमच्या भागात बरं का, आमच्या पंढरपूर परिसरात मिसरीची लई घाण सवय. बाईनं मिसरी घातल्याशिवाय तिचा स्वयंपाक होतो का? तुमच्या घरात होतो का? बघा, बाबांना अनुभव दिसतोय. बाबा म्हणतात होत नाही. मिसरी घासल्याशिवाय. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला
ज्या कीर्तनाच्या आधी ज्यांच्या घरी जेवणाची वेळ होती ना, तिथं जेवणासाठी गेलो, जेवणासाठी सोप्यावर बसलो. आता कीर्तनाला अर्धा तास टाइम होता, स्वयंपाक इकडं बनवायला चालू होता, थोडासा स्वयंपाक राहिला होता. आता मला जरा सवय आहे किचनमध्ये जाऊन जरा बघायची कसं काय चाललंय काय नाही चाललंय, जरा मदत करावी का, लाटून देऊ का. आता कीर्तनाला अर्धा तास टाइम आहे, म्हटलं काहीतरी करावं. गेले मी घरामध्ये, किचनमध्ये गेले, म्हणलं ताई काय करता, झाला का स्वयंपाक. ताई म्हणली चाललाय ना, 10च मिनिटात होतोय बघा. म्हणलं काय राहिलंय, काही नाही म्हणली, चपात्या राहिल्यात फक्त, तेवढ्या झाल्या की जेवायलाच बसायचंय. म्हणलं बरं बरं. बोलता बोलता माऊलीनं कणिक मळलेली परात बाजूला ठेवली, मिसरीची डबी घेतली, मिसरी हातावर टाकली, मिसरी चोळायला सुरुवात केली. दात घासता घासता मी विचारलं ताई अहो जेवण करायचंय आम्हाला. मग म्हणली मग. म्हणलं जरा मिसरी नंतर घासली तर बरं होईल ना, आधी चपात्या करा नंतर मिसरी घासा. ताई म्हणली तुम्हाला जेवायचंय का नाही. म्हणलं हो. कीर्तनाच्या आधीच जेवायचंय का. म्हणलं हो. मग ही मिसरी घासल्याशिवाय पर्याय. म्हणलं का, मिसरी घासल्याशिवाय मला एनर्जी येणार. हा नियम आहे महाराज आमच्या, काही काही महिलांचा नियम आहे. आयुष्यामध्ये काही नियम केल्याशिवाय जसे काही गोष्टी घडत नाही, तसे संत सांगतात परमार्थामध्ये सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाचा नियम असल्याशिवाय परमार्थ तुमच्याकडून घडत नाही. आणि एकदा देव जवळ आला ना बाबा, आम्हाला काही करण्याची गरज नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 हो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी पडोने दी पडोने, काहीच साकडे पडोने दी पडोने दी पडोने, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. काही तो साकडे पडोने दी, काही तो साकडे पडोने दी, पडोने दी पडोने दी, विषय दोघांचा झाला नारायण, विषय दोघांचा झाला नारायण. एखाद्या महिलेनं घरचा प्रपंच कसा करावा, जगद्गुरु तुकोबारायांच्या घरातलं भलं मोठं उदाहरण आहे महाराज. तुकोबारायांनी परमार्थही केला प्रपंचही केला, पण प्रपंच करत असताना जिनं साथ दिली तिचं नाव होतं जिजाबाई. पतीची साथ देत असताना परमार्थ कसा करावा आणि प्रपंचही कसा चालावा. घरामध्ये मी नेहमी सांगत असते, धान्याचं माप ओलांडून 4 लोकांच्या साक्षीनं अक्षता टाकून घरामध्ये जी येते तिला लक्ष्मी म्हटल्या जातं. आणि घरातली खरी लक्ष्मी अशी असते जिनं परिवाराचं नाव, कुटुंबाचं नाव, माहेरच्या सकट सासरच्यांचं नाव मोठं करावं, ती घरातली खरी लक्ष्मी असते. तिनं नाव मोठं करावं. महाराज आमच्या तुकोबारायांच्या जिजामातेनं प्रपंच करावा. ऐका, परमार्थ कसा करावा. जगद्गुरु तुकोबारा या देहोगावी राहत असताना भगवंताचं नामस्मरण घ्यावं, भंडारा डोंगरावर जावं, भामचंद्र डोंगरावर जावं, परमार्थ करावा. आणि हा परमार्थ करत असताना डोंगरावर जाऊन तुकोबाराया बसले. काही काही पती असतात, डोंगरावर जाऊन तुकोबाराया बसले, प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण झालेलं. माझा पती माझ्या कपाळाचं कुंकू दिवसभर झालं जेवण केलेलं नाहीये. जिजामातेनं भाकरी बांधून घेतल्या, फडक्यामध्ये भाकरी गुंडाळल्या, भाकरी बांधून घेतल्या आणि जिजाबाई डोंगराच्या दिशेने निघाल्या. भामचंद्र डोंगर चढायला लागला. आणि एक लक्षात घ्या, भगवंताची भक्ती करत असताना अंतकरणातून जर आम्ही भगवंताची भक्ती केली तर भगवंत आपल्या संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहत नाही, त्याला आवाज सुद्धा देण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराया भजनासाठी बसले. आमच्या जिजामाता भाकरी घेऊन निघाल्या. मनामध्ये काहीतरी विचार चालू आहे आणि रस्त्यानं जात असताना भामचंद्र डोंगर चढायला लागल्या. डोंगर चढता 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 डोक्यावरती भाकरी आहे, डोक्यावरती छोटंसं टोपलं आहे,
वरून उन्हाचा कडाक आहे, वरून ऊन तापताय आणि जिजाबाई डोंगराकडे निघाल्या. रस्त्यानं जाता जाता पायामध्ये काटा टोचला, जोरात ओरडल्या. काटा टोचता बरोबर जिजाबाई खाली बसल्या. डोळ्यातनं पाणी आलं आणि एवढ्यामध्ये माझा भगवान परमात्मा काटा काढण्यासाठी तिथं आला. गाई चरणाऱ्याचं वेश घेतलं. गाई चरणाऱ्याचं वेश घेऊन जवळ आल्या. म्हणतात, आई काय झालं पायाला? जिजाबाई म्हणते, काटा टोचला रे. काढून देऊ का? नको रे बाबा, माझ्या पायाला हात लावू नकोस. पायाला हात लावला, भगवंतांनी काटा काढला. देवानं जिजाबाईंच्या पायातला काटा काढावा एवढं सामर्थ्य जिजाबाईमध्ये, एवढं सामर्थ्य त्या पत्नीमध्ये. जेवण तुकोबारायांना निवडून द्यावं, प्रपंच कसा करावा याचं उदाहरण जिजाबाई सांगतात. आणि हा परमार्थ करत असताना प्रपंचाकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष नाही. काय द्यावं ते जगासाठी द्यावं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाणी द्या, पाणी द्या. विठ्ठल 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 कीर्तनामध्ये झोपायचं नसतं बरं का. आता तुम्ही म्हणाल कीर्तनामध्ये झोपायचं का नाही? कीर्तनामध्ये झोपण्याचा विषय असा आहे महाराज, सांगू नये पण सांगते, सांगितलं असेल आधी पण तरी सांगते. कीर्तनामध्ये झोपू नये हा विषय असा आहे, तुम्ही झोपतात तुमची म्हणजे तुमची चूक नाही, तुम्ही झोपत असाल तुमची चूक नाही. कुंभकर्ण झोपत होता माहिती ना, 6 महिने झोपायचा. 6 महिने कुंभकर्ण झोपायचा. त्याला उठवायचं असलं तर वाजंत्री वाजवायला लागायची, त्याच्या अंगावरती ओरडायला लागायचं, तेव्हा तो उठायचा. आणि एक दिवस असा आला, देवानं कुंभकर्णाचा वध केला. कुंभकर्ण मेला आणि कुंभकर्णाच्या जवळ जी निद्रा होती ना, झोप होती, ती निद्रा अनाथ झाली. तिला कुणी राहिलंच नाही, तिला कुणी राहिलंच नाही. आणि ती ओरडत देवाजवळ आली, देवा माझ्या मालकाला तुम्ही मारलं, मग आता मला कुणी वाली नाही, मी कुठं जाऊ बरं, मला घर नाही, मला घर नाही, मला कुणी वाली नाही म्हटल्याबरोबर देवानं सांगितलं मग मी काय करू, मला कुठेतरी जागा दे जिथं मी राहू शकेल. देवानं सांगितलं एक काम कर म्हणे, कुणाला झोपीला सांगितलं, तुला एक जागा देतो हक्काची, रिझर्वेशन, जिथं तू कधी पण जाऊ शकते, कुणीच अडवू शकणार नाही. ती म्हणली कोणती? एकच काम करायचं म्हणे, काय? ज्या ठिकाणी कीर्तन भजन सप्ताह भागवत कथा चालू असेल तिथं आरामशीर घुसत जा, टेन्शनच घ्यायचं नाही. जिथं कीर्तन चालू झालं, प्रवचन चालू झालं, भागवत चालू झालं, कथा चालू झाली, इकडं महाराजांनी सुरुवात केली की इकडं आपण टेन्शनच घेऊ नको म्हणे, तिथं घुसत जा, तुला कुणी अडवणार नाही. आता मला सांगा, तुम्ही म्हणाल निद्रेला देवानं असं का सांगितलं, कीर्तनामध्ये जा, कथेमध्ये जा. कथा तर देवानं ऐकण्यासाठी आमच्यासाठी परमार्थ आहे ना. देवानं पुढं काय सांगितलंय ते पण ऐका. निद्रेला सांगितलं कीर्तनामध्ये, झोपेला सांगितलं कीर्तनामध्ये जा, पण कसं जा, कुठं जा? कीर्तनामध्ये जेथे हरी कथा होती तेथे पापी झोपी जाते. झोपायचं कोणी, कुणाच्या अंगात झोपीने शिरावं हे सुद्धा देवानं सांगितलं. कीर्तनामध्ये जर झोपेला जायचं असेल ना, जो कोणी ऐकणाऱ्याच्या अधिकाराचा नसेल, ज्याची क्षमता नसेल, अशामध्ये घुसत जा. माझी कथा त्याने ऐकूच नाही अशी माझी इच्छा आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू आहे, ऐका. 2 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगते. घराच्या बाहेर तुकोबाराया बसलेले आहेत. प्रपंच आणि संसार साधावा कसा याचं उदाहरण आहे. आणि पत्नीने प्रपंच चालवावा कसा. आमच्या रंजनाताईने एवढा मोठा परिवार उभा केला, धार्मिक परिवार उभा केला, एवढा मोठा गाडा, मुलांना सुशिक्षित बनवलं, मुलांना मुलींना वळण दिलं आणि प्रपंच थाटावा, संसार कसा मोठा करावा हे एका स्त्रीच्या हातात असतं. कुटुंब व्यवस्था चालवणं, कुटुंबाचा कणखरपणा, कुटुंबाचा
कणखर कणा म्हणजे घरातली स्त्री असते. घराचं गोकुळ बनवायचं की घराचा नरक बनवायचं हे घरातल्या एकमेव स्त्रीच्या हातात असतं महाराज. कारण पतीला सांगणं आणि मुलांना वळण देणं हे घरातल्या स्त्रीच्या हातात आहे. जशी स्त्री आपला गाडा चालवेल तसा घरातला गाडा चालत असतो. म्हणून घरातली प्रत्येक गोष्ट ही स्त्रीच्या हातात असते. जगद्गुरु तुकोबाराय या घराच्या बाहेर बसलेल्या आहेत. माझ्या जिजामातेनं काय काय सहन करावं. भजनाचा वेळ आहे, भजन करतायत आणि इकडे भगवान परमात्मा रुक्मिणी दोघांमध्ये भांडण लागलं. देव म्हणतात माझा भक्त म्हणजे माझा भक्त आहे, जगासाठी लोकांसाठी काहीही करायला तयार आहे. रुक्मिणी म्हणाली असं असतं का, अंगातलं काढून कोण देईल का. देव म्हणाले माझे भक्त तसेच आहेत, उदार आहेत, मागितलं ते द्यायला तयार आहेत. घरातला दारातला आलेला अतिथी कधी वापस पाठवणार नाही, हे माझ्या भक्तांचं उदाहरण आहे. रुक्मिणी म्हणाली मी परीक्षा घेऊन बघते. अंगावर लुगडं घातलं, ऐका, अंगावरती लुगडं घातलं, म्हाताऱ्या बाईचं सोंग घेतलं आणि आमची रुक्मिणी माता जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा बघण्यासाठी तुकोबारायांच्या घरी आल्या. तुकोबारायांच्या घरी आल्या, दारात येता बरोबर आवाज दिला. घरी कुणी आहे. तुकोबाराया भजन करत होते. विचारलं काय पाहिजे माऊली तुला. रुक्मिणीनं सांगितलं काही नाही बाबा, काही खायला पाहिजे, काही धान्य पाहिजे. जिजाबाई म्हणाली धान्य. रुक्मिणी माता म्हणतात मला धान्य नकोय. मग 2 दिवस झाले माझ्या अंगावर कपडा नाही, एकच वस्त्र आहे, आलटून पालटून तीच साडी घालतेय. मग एक काम करा म्हणे, तुमच्या बायकोची एखादी साडी असली तर आणून दे बाबा मला, माझ्या अंगावर काहीच नाही. आता प्रसंग काय आहे बघा. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती बिकट झाली होती. जिजाबाईंच्या अंगावर एकच लुगडं होतं, 4 ठिकाणी फाटलेलं, 2 लुगड्यांचं एक लुगडं जोडलेलं. एवढी भयानक परिस्थिती जिजाबाईंची. आंघोळ करायची असेल त्या वेळेला, आंघोळ करायची असेल अंगावरचं वस्त्र काढून ठेवावं, आंघोळ करावी, दुसरं वस्त्र परिधान करावं, ही जिजाबाईंची परिस्थिती. आणि या परिस्थितीमध्ये दारात आलेली रुक्मिणी माता म्हणते तुकोबाराया तुमच्या बायकोची एखादी साडी असली तर द्या बरं. कसलाच विचार केला नाही महाराज तुकोबारायांनी मागचा पुढचा, सरळ घरात निघून गेले. आणि काय प्रसंग आहे बघा. नेमकं त्या वेळेला जिजाबाई आंघोळीला बसल्या होत्या. काय प्रसंग. नेमकं जिजाबाई आंघोळीला बसल्या होत्या. अंगावरचं लुगडं भिंतीवर काढून ठेवलं, अंगावरचं लुगडं भिंतीवर काढून ठेवलं. जिजाबाईंनी आंघोळ करायला सुरुवात केली. आणि तुकोबाराया बायकोचं एखादं लुगडं घरात दिसतंय का. आता काय माहिती घरात काय चाललंय. काही काही पतींना माहिती नसतं बघा घरात काय चाललंय काय नाही, तिखट मीठ आहे नाही आहे. काही काही लोकांना काही माहितीच नसतं. तुकोबारायांची परिस्थिती तशीच, काहीच माहिती नाही. एकच लुगडं आहे का 2च लुगडं आहे माहिती नाही. लुगडं शोधायला तुकोबाराया घरात आले. घरात आले, इकडं तिकडं बघितलं, सगळं घर धुंडाळलं आणि जिकडं जिजाबाई आंघोळ करतात तिकडे गेले आणि समोरच भिंतीवर लुगडं टाकलेलं होतं. कसलाच विचार केला नाही तुकोबारायांनी. जिजाबाई आतमध्ये आंघोळ करतायत. आंघोळ झाल्यानंतर तेच लुगडं बदलायचं आहे. बघा काय वेळ आली असेल. सरळ ते लुगडं तुकोबारायांनी ओढलं, बाहेर आले, रुक्मिणी मातेच्या हातात दिलं. माते हे लुगडं घे बाई आणि जा. माझी बायको बाहेर आली ना तर तुलाही सोडायची नाही मलाही सोडायची नाही, निघ म्हणे तू. रुक्मिणी मातेनं लुगडं घेतलं, गेलं निघून. इकडे तुकोबारायांनी आपलं सगळं टाळबीड गुंडाळला. कारण आमच्या जिजाबाई म्हणजे जरा कडक होत्या, आवली म्हणतात, कडक होत्या. आल्या ना, आंघोळ झाली, लुगडं नेसावं म्हणून हात भिंतीला लावला. इकडं तिकडं बघितलं, इकडं तिकडं बघायला सुरुवात केली. लुगडंच सापडेना, लुगडं सापडेना. आता काय करू कळायला मार्ग नाही. एक फडकं तिथं पडलेलं होतं, अंगावर गुंडाळलं. जिजाबाई सगळ्या घरात बघायला लागल्या. पलीकडच्या बाजूनं पडलं की काय, ओलं झालं की काय. सगळ्या घरात जिजामाता लुगडं शोधतायत, पण लुगडं सापडायला खाली नाही. आणि एवढ्यात रडत बसली आमची जिजामाता. शेजारची बाई आली, विचारलं काय झालं ग, काय झालं ग म्हणता बरोबर. जिजाबाईनं सांगितलं अगं एकच लुगडं अंगावर होतं ग, आंघोळीला बसले भिंतीवर टाकलं होतं, कोण नेलं काय माहिती. शेजारच्या बाईनं सांगितलं अगं लोकांना काय ओरडते. मग अगं तुझेच पती बाहेर बसले होते, मग अशी कोणीतरी बाई आली मागायला, लुगडं देताना मी पाहिलं त्यांना. राग आला जिजाबाईला महाराज, राग आला, प्रचंड राग आला.
प्रचंड राग आला जिजाबाईंना. शेजारच्या बाईनं लुगडं आणून दिलं, अंगावर लुगडं घेतलं जिजाबाईनं आणि म्हणते, आता तुम्ही ज्या विठ्ठलाची भक्ती करता त्या विठ्याकडं मी बघणार. आता कुठाय तो विठ्या? वीट उचलली महाराज, दगड उचलला आणि जिजाबाई पांडुरंगाच्या दरबारामध्ये घेऊन निघाल्या. अरे विठ्या विठ्या निघाल्या ना महाराज. कुठाय तो विठ्या? जरा बघतेस त्याच्याकडे बरं. अंगावरचं लुगडं त्याला कमी पडलं. एवढी मोठी जहागिरी होती. काय म्हणते जिजाबाई? एवढी मोठी पदरी जहागिरी होती, संपत्ती होती, तुझ्या नादात तुकोबारायांनी घालवली रे. विठ्ठ्या विठ्ठ्या विठ्ठला विठ्ठला करता करता माझ्या तुकोबारायानं सगळं घालवलं, सगळ्या गावाला दिलं आणि माझ्या अंगावरचं लुगडं तुला कमी पडलं का रे विठ्या? दगड घेतला आणि जिजाबाई मंदिरात गेली. महाद्वाराच्या दिशेनं पळायला लागली. पळता पळता विठ्ठलानं पाहिलं आणि रुक्मिणीला म्हणतात, आता काही खैर. रुक्मिणी दगड घेऊन पळतीये. तुकोबारायानं पाहिलं, माझ्या विठ्ठलाला मारायला जिजाबाई निघाली. तुकोबाराया ऐकणार का? आवरण्यासाठी तुकोबाराया पळतात. जिजा थांब, जिजा थांब. अगं त्यानं काही नाही केलं, मी दिलं ग. माझ्या विठ्ठलाला कशाला मारतेस ग? माग तुकाराम महाराज पळतायत, पुढं जिजाबाई पळतीये. माग तुकाराम महाराज, पुढं जिजाबाई. देवाच्या दरबारात आले, महाद्वारात आले आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये जिजाबाईनं पाय ठेवला आणि रुक्मिणी मातेनं दरवाजा लावून घेतला. तुकाराम महाराज बाहेरच. तुकाराम महाराज म्हणतात, वा रे देवा, मी तुझी भक्ती करणार, 24 तास मी भजन करणार, 24 तास मी टाळ वाजवणार आणि आत घेतलंय कुणाला? तिला. मी भजन करून करून मेलो, मला कुठे घेतलं नाही. तुकोबाराया बाहेरच थांबले. जिजाबाईंची समजूत काढली, अंगावरती चोळी वांगडी टाकली, कपड्यांचं गठूड रुक्मिणी मातेनं बांधलं आणि जिजाबाईला दिलं आणि सांगितलं, हे घे आणि शांतपणे घरी जा. मला सांगायचंय काय, प्रपंच करायचा असेल तर पत्नी कणखर असावी लागते महाराज. हा कणखरपणा जेव्हा आमची पत्नी चालवते ना, तेव्हा प्रपंच चालतो, तेव्हा संसाराचा रणगाडा चालतो. ऐका, माऊली सुंदर असं वर्णन करतात, भगवंताचं नामस्मरण याच्यासाठी घ्यायचं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, नामे तरला नाही कोण, ऐसा ध्यावा निवडून. म्हणून भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आहे. आणि तुम्ही नामस्मरण घेतलं ना, काय होईल? ब्रह्मांड नायक, जगाचा जनिता आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. अभंगातील प्रथम चरणात नित्यने मनावी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी, मनावी दुर्लभ, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी, नित्यने मनावी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ ताया जवळी, लक्ष्मी वल्लभ ताया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मी वल्लभ ताया जवळी, लक्ष्मी वल्लभ ताया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, हरिमुख मना, 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 हरिमुख मना. काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निद्रा आली,
जाग जाग रे स्वरूपी लवला ह्या अमोली कोवय जात से लया. एकदा माणूस जन्माला आल्यानंतर त्याला जायचं कधी आहे हे त्याचं विधी लिखित आहे. आम्ही उठायचा ऍक्सिडेंट झाला, अरे एखाद्यानं आत्महत्या केली, एखाद्याला हार्ट अटॅक आला, एखाद्याचा आजारानं मृत्यू झाला, ही मरणाची कारण आहेत. पण जन्माला आलेल्या माणसाला वरती न्यायचं कधी आहे, किती दिवस या पृथ्वी तलावरती त्याचा ठेवा आहे ते त्यानं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्या पलीकडं आम्हाला जाता येत नाही. म्हणतात ना, लेकरू जन्माला आलं की सटवीनं त्याचं भविष्य लिहावं, आणि ते लिहिलेलं भविष्य आम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते चुकत नाही. एक लक्षात घ्या, एक ना एक दिवस आपण मरणार आहे. जन्माले बाळा त्याची वाट पाय काळ, त्याची वाट पाय काळ, त्याची वाट पाय काळ. जन्माले बाळा त्याची पाय काळ, त्याची वाट पाय काळ, त्याची वाट माणूस कसा मेला ह्याची कारण आहेत, पण मरावं कसं याला भाग्य म्हणतात. भाग्य म्हणजे काय ऐका, माणूस जन्माला येताना कसा जन्माला यावं हे भगवंताच्या हातात आहे, पण मरताना मरावं कसं. आपल्या घरामध्ये कपाळाला गंध लावलेला असावा. ऐका, आपल्या घरामध्ये भगवंताचा गंध आपल्या कपाळाला लावलेला असावा, आपल्या गळामध्ये तुळशीची माळ असावी, हातामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा घेतलेला असावा, आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा समोर ठेवलेला असताना तुकोबारायांचा अभंग वाचत असताना तिथेच माणसाचे डोळे झाकावे आणि तिथंच माणसाचं मरण यावं, हे सगळ्यात पुण्यवानाचं लक्षण आहे. माणसाला मरण कसं यावं हे सुद्धा महत्वाचं आहे. कुणी कसं मरावं हे भगवंताच्या हातात नसेल, पण जगावं कसं हे सुद्धा आमच्या हातात आहे. म्हणून परमार्थ करायचा, नामस्मरण घ्यावं कशासाठी. माणसाचं असं आहे महाराज, केलेली पाप धुण्यासाठी देवाचं नाव घेतो, बरोबर ना. आम्ही पुण्य कधी करतो, काशीला जातो, प्रयागला जातो, नाशिकला जातो, कशासाठी जातो, केलेली कर्म केलेली पाप धुवून निघावी यासाठी आम्ही तिथे जातो. यासाठी तिथं जायचं नाही. नकळत झालेली पाप भगवंताच्या नामस्मरणानं धुवून निघतात, पण ठरवून केलेली पाप देवाचं नाव दिवसभर घेतलं तरी पाप धुवून निघत. म्हणतात, एक सांगू का तुम्हाला, आयुष्यामध्ये कसं जगायचंय जगा, काय करायचंय ते करा, पण एक लक्षात घ्या, या जगामध्ये पाप करत असताना कुणाचंही मन दुखवू नका, कुणाचं हृदय दुखवू नका. एखाद्या व्यक्ती जर अंतःकरणातून तुमच्यावर प्रेम करत असेल, एखाद्या व्यक्ती जर तुमच्यावर अंतःकरणातून जीव लावत असेल, सर्वस्व तुम्हाला मानत असेल, माझ्या आयुष्यातला आधार तुम्हाला मानत असेल, आणि तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती असेल, आणि त्याचं जर तुम्ही मन दुखावलं, त्याचं जर हृदय तुम्ही दुखावलं, जगातील सर्वात मोठं पाप म्हणजे एखाद्याचं मन दुखावणं. लक्षात घ्या, त्याचं हृदय दुखावलं ना, काय होतं माहितीये का, तुम्हाला वाटतं आम्ही याचं मन दुखावलंय, पण काय होतं, एखाद्याचं मन दुखावलं आणि ज्याचं हृदय तुम्ही दुखावलं, तो व्यक्ती जर भावनिक असेल, हळवा असेल, त्याचं मन जर कमजोर असेल, तर तुमच्यासाठी प्रार्थना करणारा माणूस, तुमचं आयुष्य वाढावं, एखादा व्यक्ती तुमचं आयुष्य वाढावं म्हणून प्रार्थना करत असतो, तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडावं म्हणून प्रार्थना करत असतो, कारण तो तुम्हाला जीव लावतो, तुमच्यावर प्रेम करतो. अतोनात प्रेम करणारा व्यक्ती तुमचं आयुष्य वाढावं म्हणून प्रार्थना करत असतो, पण एक वेळ त्याच्या आयुष्यामध्ये अशी येते, ज्या व्यक्तीसाठी तो प्रार्थना करतो, ज्या व्यक्तीसाठी दुआ मागत असतो ना, त्याच व्यक्तीला बद्दुआ द्यायला सुरुवात करतो. याचं वाटूळ होऊ दे बाबा, माझ्यासोबत केलं ना, कर्म याला दाखवून देईल. भगवान कर्माचा फेरा कधी कोणाला चुकत नाही. म्हणतात ना, जैसी करणी तैसी, तुम्ही जे कराल ते तुम्हाला इथंच भोगायचंय. लोकांना वाटतं आम्हाला परमार्थ सांगताना बरीच लोक म्हणतात, इथं जे कराल ते पुढच्या जन्मात भोगून द्यायचंय, पण मी सांगते तुम्हाला,
इथं जे कराल ते पुढच्या जन्मात भोगून द्यायचे असं काही लोक म्हणतात, पण मी सांगते तुम्हाला इथं जे कर्म कराल ते तुम्हाला इथंच भोगून द्यायचंय. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, हो केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 हो केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदाने उपदाने मेले, उपदाने मेले ऐशकी आई मुठी गाते हर बड़ी जिंद, आई मुठी गाते हर बड़ी जिंद. विमुखी हर मुखी गात हर परिचिता. कर्माचा फेरा कधी माणसाला चुकत नाही. एखाद्याचं घर बुडवून जर तुम्ही बंगला बांधला असाल, ऐका, एखाद्याचं घर बुडवून जर तुम्ही बंगला बांधला असाल आणि तुम्ही आनंदित असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझं काहीच कुणी वाकडं करू शकत नाही, माझा एवढा दबदबा गावामध्ये आहे, माझा एवढा दबदबा शहरामध्ये आहे की माझं कुणीच वाकडं करू शकत नाही, पण एक लक्षात घ्या, कर्म हे कुणाला चुकत, तो कर्माचा फेरा एक ना एक दिवस आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा कर्म येतं तेव्हा त्या कर्मातून कुणीही वाचवायला तयार. भगवंत सुद्धा कर्मापासून तुमची सुटका करू शकत नाही, ही कर्माची व्याख्या आहे. म्हणून जर कोणी एखाद्याचं मन दुखवायचं नाही, लक्षात घ्या, या जगामध्ये माणसाला जीव लावत असताना सर्वात मोठं दुःख जर कुठलं असेल, सर्वात आयुष्यातील मोठी कुठली गोष्ट असेल तर माणसावर माणसाचा असणारा विश्वास. माणसावर माणसाचा असणारा विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. कुणाचा विश्वासघात करत असताना 10 वेळा विचार करा. एकदा तुम्ही एखाद्याचा विश्वासघात केला आणि मग जर तुम्ही त्याच्या पाया जरी पडले ना तरी तो तुम्हाला सोडत. एकदा विश्वास संपला माणसाचं जीवन संपलं. म्हणून महाराज सांगतात, परमार्थ करत असताना लोक तुम्हाला साथ देतील की नाही माहिती नाही, पैसा तुम्हाला साथ देईल की नाही माहिती नाही, धन तुम्हाला साथ देईल की नाही माहिती नाही, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेलं भगवंताचं नामस्मरण हे तुमची साथ, तुमचा हात कधीच सोडणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण घ्यायचं. अभंगातील दुसऱ्या चरणात नारायण हरी 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 नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरी नारायण
नारायण हरे 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 भक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या भक्ती मुक्ती चारी घरी त्याचा भक्ती मुक्ती चारी घरी त्याचा भक्ती मुक्ती चारी घरी त्याचा भक्ती मुक्ती भक्ती मुक्ती नारायण हरे 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 नारायण भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या देवाचं नामस्मरण घेतल्यानंतर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण नरदेह जन्माला आला, दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः. पक्षी जन्माला आले, जलचर जन्माला आले, जनावर जन्माला आले. ही सर्व 84 लक्ष योनी जन्माला घालत असताना भगवंतानं विचार केला, माझं नामस्मरण करू शकतो तो एकमेव प्राणी आहे. बैलाच्या गळ्यामध्ये मृदंग टाकला तर तो वाजवू शकणार नाही. बैलाच्या गळ्यामध्ये मृदंग टाकला तर तो भजन करू शकणार नाही. एखाद्या जनावराला सांगितलं देवाचं नामस्मरण घे तर तो नामस्मरण करणार नाही. आणि मग मनुष्य देह जन्माला आला. 3.5 हाताचा असणारा हा नरदेह, या नरदेहाने हातानं टाळी वाजवता यावी, मुखाने भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो, डोळ्यांनी तुझं रूप बघू शकतो आणि पायांनी पंढरीची वारी करू शकतो, असा असणारा हा नरदेह. मग या नरदेहाला जन्माला घातल्यानंतर देवानं सांगावं, भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या एकदा जन्माला आला. सोहम होते ते केव्हा झाले, निजरूप विसरले. आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस बाळ पोटामध्ये राहतं. 9 महिने संपायला लागले, पोटामध्ये असताना ओरडायला लागतो, देवा विष्ठले पचहुकडे, नाकी तोंडी कुर्मकिडे. आईच्या पोटातला होणारा त्रास मला सहन होत नाही, याच्यातून मला बाहेर काढ. मला सहन होत नाही, हा त्रास सहन होत नाही, याच्यातून मला बाहेर काढ. जर बाहेर काढलं तर मी तुझं नामस्मरण करीन, तुझं भजन करीन. सोहम 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 पोटामध्ये असताना शब्द देतो भगवंताला. एक वेळ कर या दुकान दे, एक वेळ कर या दुकान कडे, एक वेळ कर या दुकान दे, एक वेळ कर या दुकान कडे, एक वेळ कर या दुखावे गए, एक वेळ कर या दुखावे गए, एक वेळ कर या दुखावे गए, एक वेळ कर या दुखावे गए. दुर्भाग्य झाले उगवानी, दुर्भाग्य झाले उगवानी, दुरितांत जाए हे गवारे, दुरितांत जाए हे गवारे. आठवील पाय हा माझा जलोस, आठवील पाय हा माझा जलोस, आठवील पाय हा माझा जलोस, आठवील पाय हा माझा
बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी मुखाने भगवंताचं गोड असं हरिनाम अंतकरणातून सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमान आज या ढबे परिवारातील एका आईच्या मायेचं छत्र, एक मोठी अशी पोकळी निर्माण झाली या आमच्या आईच्या जाण्याने. माणसाकडे सगळं असलं आणि जर आई नसेल, आयुष्यभराचा संसाराचा गाडा चालवत असताना दिवसभर कष्टलेला माणूस, प्रपंच करत असताना जगाचं सगळं दुःख डोक्यावर घेऊन फिरत असताना, दिवसभराचं काम करून जेव्हा मुलगा घरी येतो, तेव्हा घरी आल्यानंतर काळजीनं विचारणाऱ्या आईचा हात आणि काळजीनं विचारणाऱ्या आईची हाक माणसाला हवी असते. आणि ती हाक आज आमच्या रंजनाताईच्या रूपानं असलेली ही मायेची छाया, एक मोठं असं मायेचं छत्र या परिवाराच्या डोक्यावरून निघून गेलं. कितीही प्रयत्न केला तरी ते छत्र आता येणं शक्य नाही. सगळ्यांना माहिती आहे आला तो माणूस जाणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु असा अर्ध्यामध्ये साथ सोडून जाईल अशी अपेक्षा कोणाचीच नसते. माझ्या शेवटच्या दुःखापर्यंत, माझ्या प्रत्येक सुखाच्या क्षणी, माझ्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी आईनं माझ्या सोबत राहावं, ही प्रत्येक मुलाची इच्छा, प्रत्येक आईची इच्छा, प्रत्येक मुलीची इच्छा. आमच्या वंदनाताई, मगाशी डोळ्यातनं पाणी आलं, हृदय भरून आलं. आजही ज्यांचं हृदय आईसाठी भरून यावं, ताई बोलल्या, ताई आम्ही कार्यक्रम करत फिरलो, कार्यक्रम करत असताना लोकांना आम्ही आईचं महत्व सांगितलं, लोकांना आई कशी असते हे सांगितलं. पण हे सगळं सांगत असताना जेव्हा स्वतःच्या आईचं महत्व जेव्हा हृदयाला कळण्याची वेळ आली ना, तेव्हा मात्र हृदय भरून येत आहे. कारण अनुभव आल्याशिवाय माणसाला तो अनुभव समजत नाही. आणि हा अनुभव आमच्या मातेच्या रूपानं असणारा, एक लक्षात घ्या, पोरगी जेव्हा माहेरी येते ना, पोरगी जेव्हा माहेरी येते, सासरचा प्रपंच करत असताना, संसार करत असताना, ती कितीही श्रीमंत असू द्या, सोन्या नाण्यानं मडलेली श्रीमंत पोरगी असू द्या महाराज, जिच्याकडे बसायला गाडी आहे, अंगावरती भरभरून सोनं आहे, खूप प्रेम करणारी सासरची माणसं आहेत, असं जरी असलं ना तरी ते लेकरू आईचा मायेचा हात डोक्यावरनं फिरावा म्हणून ते लेकरू सगळं सोडून 2 दिवसासाठी का होईना आईच्या घरी येतं. आईच्या घरी येतं, आईच्या दरवाजात पाय ठेवताना आईला आवाज देतं, आई आले मी, आई आले. आई म्हणते, ये ग बाळा, आज राहणार ना? अगं आज काय, 2 दिवसासाठी आले. आणि पोरगी जेव्हा घरात येते, घरात पोरगी आल्यानंतर आई स्वयंपाक करायला लागते. स्वयंपाक करताना जर पोरगी किचन मध्ये गेली ना, तर ती आई लेकराला सांगते, बाळा कशाला हात लावू नकोस, अगं तुझ्या आयुष्याला पुरलंय,
10-12 माणसाचा स्वयंपाक करावा लागतो, धुणं करावं लागतं. अगं एवढं मोठं घर पुसावं लागतं तुला. दिवसभर तिथं कामात मरत असते, तुला कोण तिथं थांब म्हणतं का? आलीस ना 2 दिवस इथं आराम कर, अजिबात कशाला हात लावायचा नाही. हे लेकीचं महत्व आईच्या घरासाठी आहे. आईचा डोक्यावरनं फिरणारा हात, आईचा पदर एकदा डोक्यावरनं उडून गेला ना, मग कितीही प्रेम करणारी माणसं आयुष्यामध्ये येऊ द्या, कितीही जीव लावणारी माणसं आयुष्यामध्ये येऊ द्या, आईचं प्रेम नाही त्याला मिळत. कितीही समानता त्याची मिळत नाही महाराज. मातेनं प्रेम करावं, भरभरून प्रेम करावं, आकाशभर प्रेम करावं. त्या प्रेमाला मर्यादा नाहीये. तुम्ही तिला त्रास द्या, तुम्ही तिला बोला, तुम्ही तिला ओरडा. एक वेळ पोरगी आईसोबत बोलत नाही. थोडंसं काही झालं ना, आईनं काही काम केलं नाही ना, आमची पोरगी आईसोबत बोलत नाही. भांडण झालं की फोन केला, आई फोन करते, बरं आहे ना ग तुझं. तिला काळजी लागलेली असते. एखादीचं नवीन लग्न होऊ दे बघा, आणि मुलगी सासरी जाते आणि घरात काम तिला करायला येत नसू दे, आईला काळजी लागलेली असते. माझं लेकरू कसं काम करेल, कसं धुणं धुईल, कशा भाकरी टाकल, नवऱ्याला कसं समजून घेईल, सासू सासऱ्यांना कसं जेवायला घालेल. घडी घडीला फोन करते, घडी घडीला फोन करते. पण घडी घडीला फोन करणारी आई पोरीला एखाद्या दिवशी राग येतो. म्हणते, आई मी ना तुझ्याशी बोलणारच नाही. इथून पुढे ना तुला आता मी बोलणारच नाही. मला तुझा राग आलाय. अमकं तू माझं काम केलेलं नाहीयेस आई, मला तुझा राग आला, मी तुझ्याशी बोलणार नाही. पण एक लक्षात घ्या, मुलगी आईला स्वतःहून फोन करत नाही. राग आला की 4-4 दिवस फोन करणार नाही. पण आईचं हृदय मात्र एवढं मोठं आहे, अजिबात अहंकार धरणार नाही, स्वतःहून फोन करत राहील. माझं लेकरू आज तरी बोलल ग, आलाय राग तिला, जरा रागीट आहे जरा, आज बोलल उद्या बोलल, फोन करते. मुलगी घरी आली, अरे कितीही श्रीमंत असू द्या, पण जाताना येताना एक पिशवी घेऊन येते पोरगी. पण जाताना जे काही घरामध्ये असेल, धनधान्य असेल, भाजी असेल, भाजीच्या पेंड्या, कांदा काढल, लसूण काढल, एखाद्या पिशवीमध्ये भरल. लोणचं उरलेलं असेल ना, लोणच्याची भरणी एखादी भरल. पोरगी सांगते, आई लोणचं नको देऊ, भरपूर आहे घरी भरलेलं. अगं ने, कामात पडल लेकरांच्या. एवढं प्रेम करणारी माझी आई आहे. जसं वासराला प्रेम करावं, हंबरुण वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदे दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. गाईनं वासराला प्रेम करावं, तशी आमची आई आमच्यावर प्रेम करते. आम्ही चालायला लागलो की हात धरून चालायला शिकवणारी आमची आई पडल्यानंतर वेदना तिला होते, आम्हाला होत नाही. जेवढ्या वेदना आम्हाला कमी होतात, तेवढ्या जास्त वेदना आईच्या हृदयाला होतात. माझ्या लेकराला लागलं नाही ना, माझं लेकरू बरं आहे ना, माझ्या पोरीला कोणी त्रास देत नसेल ना, पोरीच्या अंगावर छत्र म्हणून उभा असणारी माझी आई. एक सांगते तुम्हाला, भगवान कृष्ण परमात्म्यानं आईवर एवढं आभाळभर प्रेम करावं. जगाचा जनिता, ब्रह्मांड नायक, पण तो सुद्धा आई पुढं घाबरावा. गवळणी आल्या आणि गवळणीनं सांगितलं, यशोदे बाळ तुझा कान्हा करी तो धिंगाणा. अगं तुझ्या कार्ट्यानं काय केलं? आई म्हणजे काय याचं उदाहरण आहे का? आई म्हणजे काय याचं उदाहरण आहे का? अरे सगळ्या जगानं काही केलं तरी चालेल, दुसऱ्याच्या लेकरानं काही केलं तरी चालेल, पण स्वतःच्या लेकरानं एखादी बाई सांगायला आली ना, तुझ्या पोरानं असं केलं, माझी आई कधीच मानणार नाही महाराज. माझं लेकरू चुकीचं आहे हे आई कधी बोलतच नाही. आई सांगणार, माझं लेकरू तसं नाहीच आहे. अगं मी शब्द देते, माझा शब्द आहे, माझ्या लेकरानं काही केलं नाही ग. आपल्या लेकराला दाबणारी आई, पदराच्या पाठीवर घेणारी आई आहे. यशोदा मातेनं, भगवंतानं सुटलं नाही महाराज. गवळणीनं यावं आणि यशोदेला सांगावं, यशोदे अगं तुझ्या लेकरानं, तुझ्या कृष्णानं आमच्या दया दुधाची चोरी केली, कार्ट तुझा आगाव आहे, बदमाश आहे, जरा मार त्या कृष्णाला. यशोदेनं कृष्णाकडे बघावं आणि कृष्णानं रडत सांगावं, आई मी काहीच नाही केलं, या खोटं बोलतात एवढं वाक्य यशोदेनं ऐकलं महाराज. आणि यशोदा भांडायला लागली त्यांना, काय ग, तुमचे लेकरं करत असतील, माझी लेकरं करत नाही, हे आईचं महत्व आहे. म्हणून माझ्या मातेनं प्रेम करावं. एक सांगू का तुम्हाला,
आयुष्यामध्ये तुम्ही कितीही चुका करा, मोठ्या मोठ्या चुका करा, तुम्हाला जग माफ करणार नाही. तुम्ही चोरी केली, तुम्ही एखाद्याचा खून केला, तुम्हाला जग माफ करणार नाही, तुम्हाला कोर्ट माफ करणार नाही, तुम्हाला न्यायाधीश माफ करणार नाही, गावातली माणसं तुम्हाला माफ करणार नाही, शेजारी माफ करणार नाही. तुमचे जवळचे संबंध असले ना, एका ताटात तुम्ही खाणारे असलात आणि मित्र जरी असलात, आणि जर तुमच्याकडून एखादा मोठा गुन्हा घडला तर तुमचा मित्र सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, हातभर तुमच्या लांब राहील. बाबा तू खोटा वागलायस, गुन्हा केलाय, चुकीचा वागलायस, असं असं केलायस. पण सगळं जग तुम्हाला माफ करत नाही. पण तुमच्या घरी या, घरातल्या दरवाजाचा उंबरा ओलांडा आणि उंबऱ्यावर पाय ठेवला आणि आईच्या पायावर येऊन नतमस्तक झाला आणि तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि झालेला गुन्हा जर त्या मातेला सांगितलं, आई माझ्याकडून घडायला नव्हता पाहिजे ग, पण न घडणारा गुन्हा माझ्याकडून घडला, आई मला माफ कर, असं जेव्हा तुम्ही त्या आईला बोलाल ना, तर सगळ्या जगाचा न्यायाधीश म्हणजे आई आहे. किती मोठा गुन्हा असला तरी तुम्हाला ती माफ करेल, जवळ घेईल, डोक्यावरनं हात फिरवेल. बाबा काही नाही रे, होत राहतं, पण इथून पुढं करू नकोस. एका कवीने सुंदर वर्णन केलंय. रख रख त्या राणात आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे ममता, आई म्हणजे माया, आई म्हणजे सागर, आई म्हणजे वेदना. जवळ घेणारी आई, प्रेम करणारी आई, माया लावणारी आई, दुःखातून सावरणारी आई, संसाराला शिकवणारी आई, मोठा करणारी आई, चालायला शिकवणारी आई, पडलं तर उचलून धरणारी आई, जखम झाली तर ती जखम बरी करणारी आई आहे. कसं बोलावं, कसं वागावं, माणसांशी कसं बोलावं, काय करावं हे शिकवणारी माझी आई आहे. आणि या आईचं हृदय म्हणजे खूप मोठं आहे. रख रख त्या राणात, तडपत्या उन्हात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी घडेल मुठभर, कधी घडेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास ग आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू, चंदराचे कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य घडविण. सगळ्या जगाचं कष्ट तिनं सोसावं आणि तिनं लेकरांना उभं करावं. बघा ना, एखाद्या स्त्रीचा पती जर निधन झालं, स्वर्गवासी झाला, आणि लेकरं जर पोटाला असतील तर ती आई त्या मुलांसाठी जगते, त्या मुलांना मोठं करणारी आई आहे. एखादा पती साथ देत नसेल तर ती मुलांना घडवते, काबाड कष्ट करते, पण मुलांना मोठं घडवणं, मोठं करणं तिचं पहिलं कर्तव्य असतं. आज आम्ही हे पुण्यस्मरण करतोय, वर्षश्राद्ध पुण्यस्मरण 13वा 14वा 10वा हे करावं लागतं आम्हाला. आमच्या आईबापानं आमच्यावर केलेल्या उपकारातून, आमच्यावर केलेल्या ऋणांमधून मुक्त व्हावं, यासाठी आम्हाला वर्षश्राद्ध करायचंय, पुण्यस्मरण करायचंय. हे जरी करत असू तरी आमच्या आईवडिलांचे उपकार एवढे आहेत, इतके उपकार आहेत. आम्ही 7 जन्म घेतले ना तरी ते उपकार फेडणं आमच्याच्यानं शक्य नाही, ऋण आम्ही फेडू शकत नाही. एका मुलाचं लग्न झालं, पोरगी नांदायला आली, नांदायला आलेली पोरगी नवऱ्याजवळ गेली. घरातली सासू प्रत्येक गोष्टीमध्ये टोकटोक करते, स्वयंपाक असा कर, भांडी तशी घास, अमक्या भाकरी टाक. सुनेला सासूचा राग यायला लागला, नवऱ्याला बेडरूम मध्ये बोलावून घेतलं, नवऱ्याला सांगितलं, अहो तुमचा माझ्यावर जीव आहे? तो म्हणाला हो. माझ्यावर प्रेम आहे? हो. एक काम करा ना, माझ्यावर प्रेम आहे हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, फक्त एक माझ्यासाठी द्या. नवरा म्हणाला, काय पाहिजे बाळा? तुझ्यावर माझा जीव आहे, मी अजून काय करू? काहीच नाही, एकच करा, तुमच्या आईचं काळीज आणून मला द्या, मला पटेल तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुमचा माझ्यावर जीव आहे. 9 महिने जिनं पोटामध्ये वागवलं, जिनं लहानाचं मोठं केलं, त्या आईचं काळीज बायकोनं मागितलं. दिवसभर शेतामध्ये खुरपायला गेलेली आई, जिनं कॉलेजची फी भरली, त्या आईचं काळीज बायकोनं मागितलं. मुलानं विचार केला, ऐका
अतोनात प्रेम आईवर, अतोनात जीव आईवर. पण मुलानं विचार केला, आईचं वय झालंय, आईचं वय झालंय, आई म्हातारी झाली आहे, थोडे दिवस आईच्या जगण्याचे राहिलेले आहेत, काही दिवसांना आई स्वर्गवासी होईल, माझ्या आयुष्याला शेवटपर्यंत पुरेल ती माझी बायको आहे, मग मला बायकोची साथ द्यावी लागल. पोरग म्हणाल, माझ्या काळीच पाहिजे ना ग तुला, देतो. सासू नको म्हणून सुनेनं सांगितलं, आईचं काळीच पाहिजे मुलानं सांगितलं, आणि मुलगा सुद्धा निघाला आईचं काळीज आणायला. घरातनं बाहेर पडला, शेतामध्ये गेला, शेतामध्ये आई खुरपायला बसली होती, वरून ऊन तापत होतं, उन्हाचे चटके आईला लागत होते, डोक्यावर पदर घेऊन काम करणारी माझी आई, लेकराच्या पायाचा आवाज तिच्या कानाला आला आणि तिनं पाठीमागं वळून बघितलं. अरे लेकरा, एवढ्या भर उन्हात कशाला आलास? बघा, ती उन्हात काम करतीये, खुरपतीये, शेतातलं ऊन तापतंय, चटके लागतायत, पण पोरग 5 मिनिटासाठी शेतात आलं आणि आईनं बघून विचारलं, बाळा अरे तुला शेतात यायची सवय नाही, तू आपल्या दुकानात पंख्या पुढे बसतो, तुला दुकानात यायची सवय नाही, कधी आला नाहीस, ऊन लागेल तुला, अरे का आलास? निरोप पाठवला असता कुणाकडून तर मी आले असते बाळा घरी. एवढ्या काळजीनं आईनं विचारलं, काही झालं का रे बाळा? कधी येत नाही शेतामध्ये? काय चाललंय शेतात? काय पिकलंय? काय उगवलंय? काय जळलंय? कधी बघत नाही, आणि एवढ्या उन्हाचं शेतात आलास, काय झालं बाळा? कशासाठी आला? काही झालंय? काहीच नाही गाई. एवढी काळजी करणारी आई पोरानं पाहिलं, डोळे भरून तिच्याकडे बघितलं, पण बायकोला गिफ्ट द्यायचं होतं. त्यानं त्याचं काम केलं, आईवर वार टाकला, आईचं काळीज हातामध्ये घेतलं, हृदय भरून आलं, डोळ्यातनं पाणी आलं, शेवटची साथ घातलेली त्याच्या कानामध्ये फणफणत होते, कानामध्ये शिस ओतावं असा आईचा आवाज घुमत होता. पण काय करावं, आयुष्याचा जोडीदार मला सोबत पाहिजे, म्हणून आईचं काळीज हातात घेतलं, भरल्या हृदयानं घराकडे निघाला. आईच बायकोला गिफ्ट द्यायला चाललं हे पोरग, आणि रस्त्यानं जाता जाता असं घराचं दार जवळ आलं, दारात असलेला दगड पायाला लागला, पायाला ठेच लागली, जोरात खाली पडला. खाली पडता बरोबर हातातलं काळीज खाली पडलं, ओरडला, आई आई म्हणता बरोबर ज्या आईचा जीव त्या पोरानं घेतला, ज्या आईचं काळीज काढून हातात घेतलेलं होतं, त्या काळजातनं आवाज आला, बाळा लागलं नाही ना रे तुला, जरा हळू चालायचंस. दगड दिसला नाही का रे बाळा? काळजी घ्यायचं मी नाही आता तुझ्या सोबत. त्या लेकरानं पडलेल्या काळजाकडे पाहिलं, काळजातला आवाज ऐकला, ते काळीज जवळ ओढून घेतलं, तसाच धाय मोकलून रडायला लागला. आई अगं आयुष्यभर माझी काळजी केली, आयुष्यभर काय पाहिजे नको ते पाहिलं, आणि आता गेलीस तरी तुला माझी काळजी आहे, मी तुझा जीव घेतला तरी तू माझ्यासाठी रडतीये, माझी काळजी करतीये. अगं एवढं मोठं हृदय तुझं कसं काय असू शकतं? ही प्रेम आहे आईचं. माता म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, हे शिकायचं असेल तर ते आमच्या आईकडून शिकावं. म्हणून आई जिवंत आहे तोपर्यंत आईवर प्रेम करा, आई जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करा. एक लक्षात घ्या, आईची फाटकी साडी, आईचं फाटकी चप्पल, जे काही असेल तिनं तिच्या आयुष्यामध्ये उपभोगलं असेल, पण तुम्हाला तिनं मोठं बनवलं, आता तिला चांगले कपडे घेऊन देणं, तिची काळजी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तिची दुवा, तिची प्रार्थना तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या ढमे परिवारानं, मी रोज हे उदाहरण सांगते आणि आजही सांगेन, आमच्या ढमे परिवारानं एवढं मोठं नियोजन आईच्या पुण्यस्मरणानिमित्तानं केलंय, कारण त्यांना आईची आठवण आहे, आईची स्मृती आहे, आईची आठवण पदोपदी मनामध्ये आहे. एवढा मोठा प्रपंच उभा मातेनं केला, त्या मातेची आठवण आम्हाला असावी. या जगामध्ये मी उदाहरणं पाहिलेत, आळंदी सारख्या ठिकाणी, देहू सारख्या ठिकाणी अनाथ म्हणून म्हाताऱ्या माणसांची प्रेत जाळल्या जातात. परवा दिवशीच आम्ही आळंदीमध्ये बघितलं, एका म्हाताऱ्या माणसाचं प्रेत जाळल्या जात होतं महाराज. 4 माणसं अँब्युलन्स घेऊन आले, 4 माणसं अँब्युलन्स घेऊन आले, ते प्रेत तिथं जाळलं. विचारलं हे कोणाचं प्रेत आहे, कोणी नाहीये का? लोकांनी सांगितलं 4 पोरं आहेत या बाईला, 4 पोरं बाईला आहे, पण जाळायला 1000 नाहीये.
ही सध्या चाललेली परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये एक उदाहरण मी नेहमी सांगते आणि सांगून जाईल. एका गावामध्ये दोघं नवरा बायको राहत होते. 2 मुलं झाली, लहानाची मोठी केली, मुलं शिकवली. सगळ्या गावामध्ये आईनं मोठ्यानं सांगावं माझं लेकरू शिकणार, त्याला मोठं करणार. अख्ख्या गावामध्ये कुणाचं लेकरू शिकलं नाही ना, तेवढं लेकरू मी मोठं करणार. काबाड कष्ट केले आईनं, मुलाला मोठं केलं, शिकवलं. गावातलं शिक्षण झालं, कॉलेजमध्ये पाठवलं, पुण्यामध्ये पाठवलं, पुण्यातून मुंबईला पाठवलं. मोठं शिक्षण दिलं, डिग्र्या घेतल्या, ग्रॅज्युएट झाली मुलं ग्रॅज्युएट झाली, डिग्र्या मिळवल्या, पदव्या मिळवल्या. एवढी मुलं मोठी झाली की नोकरीसाठी देशामध्ये राहिली नाही, दुसऱ्या देशामध्ये गेली, परदेशामध्ये गेली, परदेशामध्ये राहायला लागली. लाखानं पगार पोरांना. आईचं महत्व आहे का? लाखानं पगार पोरांना आणि एवढा मोठा पगार लेकरांना होता. गावामध्ये बंगला बांधला. कुणासाठी माहितीये? आईसाठी नाही, बापासाठी नाही. अमेरिकेला गेलेल्या पोरांनी गावामध्ये बंगला बांधला, पण कोणासाठी बांधला? गावातल्या लोकांना दाखवण्यासाठी. आम्ही किती मोठे झालो असतं नाही, आम्ही किती मोठे झालो हे दाखवण्यासाठी गावामध्ये बंगला बांधला. आणि या बंगल्यामध्ये दोघं नवरा बायको राहत आहेत. दोघं नवरा बायको राहायला लागले, मुलं तिकडे आहेत. आयुष्य चाललं 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 चाललं. आईनं कोणाच्या वाढदिवसाला, कोणाच्या लग्नाला भेटली ना की आई अभिमानानं सांगायची माझं पोरग अमेरिकेला. अगं गावात कोणाचं पोरग आहे का? सांगितलं होतं ना शिकवीन आणि मोठं करीन. काय करायला लागलं ते करेन, पण माझ्या पोराला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आईनं मोठं केलं म्हणून सांगितलं. एवढं गर्वानं सांगणारी आई, अभिमानानं सांगणारी आई एक दिवस आजारी पडली. अचानक दुखायला लागलं, बीपी कमी झाला. बीपी कमी झाल्या, गावातल्या लोकांनी दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यात ऍडमिट केलं. 1 दिवस गेला, तब्येत खालावत चालली होती, बिघडायला लागली. सोबत फक्त पती, दोघच नवरा बायको, पोरं तिकडे गेलेले. सोबत पती होता. 1 दिवस गेला, तब्येत खालावली, व्हेंटिलेटरवर ठेवलं, श्वास घेता येईना. शेवटचा काळ जवळ आला, काहीच पर्याय उरला नाही. डॉक्टरांनी सांगितलं बाबा एक काम करा, मला वाटत नाही आता यांचं आयुष्य आहे, आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतो. शेवटची वेळ जवळ आलेली आहे. कोणी नातेवाईक असतील, जवळचे असतील तर बोलावून घ्या शेवटचं बघायला. आता ह्यांचं आयुष्य जास्त राहिलेलं नाही, बोलावून घ्या. काळजामध्ये धस्स झालं म्हाताऱ्याच्या. आयुष्यभर जिनं मला साथ दिली, जिनं संसार केला, दुःखासुखामध्ये जिनं माझा हात सोडला नाही, जिनं साथ सोडली नाही, ती माझी बायको मला सोडून चालली. म्हातारं रडायला लागलं. रडत रडत बाहेर आलं, फोन लावला पोरांना दुसऱ्या देशात. बाळांनो आई ऍडमिट आहे. डॉक्टर म्हणाले संपलंय सगळं, एक काम करा रे बाळांनो, आईची इच्छा आहे, तुम्हाला बघायचंय शेवटचं, या बरं लवकर या. पोरग म्हणालं बाबा यायला काही हरकत नाही, पण आम्हाला सुट्ट्या मिळत नाहीत लवकर, आधी द्यावं लागतं मग सुट्ट्या मिळतात. अरे येडे का खुळे रे पोऱ्यानो, तिला बघायचंय, शेवटचं बघायचंय. अरे शेवटचं बघायला या. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, डॉक्टर लोक तसेच सांगत असतात, काही कारणास्तव सांगत असते. एक काम करा बाबा, किती लाख पाहिजे बोला. काय पोराचं वाक्य ऐका. पोरग म्हणतं बाबाला आईच्या दवाखान्यासाठी किती लाख पाहिजे बोला, पाठवून देतो, पण सध्या सुट्टी मिळत नाहीये बाबा, काय करू. बापांना फोन खाली ठेवला. दुसरा दिवस उजाडला. डॉक्टर परत म्हटले संपलंय बरं का सगळं, बोलावा, संपलंय बरं का सगळं, सांगतोय ऐका, सगळं संपलंय. जितका वेळ त्यांना ठेवता येईल आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मुलानं बापानं फोन लावला, पोरांनो तिची इच्छा आहे म्हणून या, आयुष्यभर तुमच्यासाठी झगडली, या रे बाळांनो, शेवटचं तरी बघा, एकदा बघा, एकदा बघायचंय, तुमच्या तोंडावरनं हात फिरवायचाय, माझं लेकरू म्हणून तिला तुम्हाला बघायचंय, एकदा या. पोरग म्हणलं बरं प्रयत्न करतो म्हणून मुलांना फोन ठेवला. तिसरा दिवस उजाडला. डॉक्टर म्हटले आमचे हात टेकले, आता आम्ही काहीच करू शकत नाही. आई स्वर्गवासी झाली, आईचं निधन झालं. पती रडायला लागला, बाप रडायला लागला. रडता 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 बाहेर आले, फोन लावला पोरांना, पोरांनो एक काम करा, गेली रे आई, या आता तरी या. खचलं होतं म्हातारं, आता तरी या. प्रेत घेतलं, तसंच गावामध्ये आणलं. प्रेत आणलं. आता पोरांना यायला उशीर लागल म्हणून बर्फामध्ये प्रेत ठेवलं. बाबा शेवटचं तरी दर्शन मुलांनी घेतलं पाहिजे, पोरांनी बघितलं पाहिजे, एवढी आशा बापाला लागलेली होती. 2 दिवस प्रेत ठेवलं, पण कुणाचाच यायचा पत्ता नाही. शेवटी निरोप पाठवला, उद्या सकाळी अंत्यविधी आहे,
अंत्यविधीला पोहोचा, खांदा लागावा अशी अपेक्षा आहे. आईला खांदा लागला पाहिजे, खांदा द्यायला तरी पोरांनो या. आणि झालं. सकाळचा दिवस उजाडला, तिरडी बांधायला सुरुवात केली. सगळी तयारी झालेली आहे. गावातली लोक म्हणाली जास्त वेळ ठेवून बाबा आता चालणार नाही, आता आपल्याला न्यावं लागेल. येतील म्हणले, मैतीला येतील, 10व्या पर्यंत पोरं पोचतील, तुम्ही काळजी करू नका. बापाचं लक्ष रस्त्याकडे लागलेलं आहे, प्रेत ठेवलेलं आहे. आता गावातले खांदेकरी खांदा देणार. एवढ्यामध्ये मुलाची गाडी रस्त्यानं येताना दिसली आणि बापानं आवाज दिला, थांबा रे, माझी पोरं आली, थांबा, शेवटचा खांदा लागू द्या, काही नको रे, खांदा लागू द्या. ते प्रेत तसंच खाली राहिलं. मुलाची गाडी दरवाजामध्ये आली. गाडी येता बरोबर बाप गाडीकडे पळत सुटला, गाडीचा दरवाजा उघडला, मोठं पोरग गाडीतनं खाली उतरलं. उतरता बरोबर बापानं कडकडून मिठी मारली, बाळा गेली रे, आई गेली, आपल्याला सोडून गेली, सगळ्यांना सोडून गेली, आता काहीच नाही राहिलं. तुला माहिती आहे, अरे तुझ्यासाठी माझ्या संग भांडत होती, माझ्या पोराला मारू नका, माझ्या पोराला बोलू नका, माझ्या पोराला काही केलं नाही, परत चूक करणार नाही म्हणून तुमच्यासाठी आयुष्यभर माझ्यासोबत भांडली रे आई, तुमच्यासाठी आयुष्यभर माझ्या संग भांडली. मी मारायला लागलो की आडवी यायची, मारू द्यायची नाही, मला कधी हात तिनं मला लावू दिला नाही रे. एवढं आईनं प्रेम केलं तुमच्यावर, तुमच्या सगळ्या चुका पदरात घेतल्या रे. तिला बघायला पण आलं नाही, असू दे, आलं ना बाळा, ये. मोठं पोरग खाली उतरलं, जवळ आलं, पण बापाचं हृदय राहतंय कुठं, बारकं पोरग कुठे म्हणून इकडं तिकडं बघायला लागलं. भिरभिरून बघताय, गाडीकडं बघताय, गाडीमध्ये पाहिलं बारकं दिसेच ना. बापाने विचारलं, बाळा तू आलास, बारका कुठे आहे? बारका कुठे म्हणता बरोबर मोठ्या पोरानं सांगितलं, या जगातली परिस्थिती ऐका महाराज, या पृथ्वी तलावरची परिस्थिती ऐका. पोरानं बापानं विचारलं, बारकं पोरग कुठे आहे? मुलानं सांगितलं, बाबा आज आई स्वर्गवासी झाली म्हणून तुमचं कार्य करायला मी मोठा आहे या नात्यानं इथपर्यंत आलो. आम्ही दुसऱ्या देशात राहतो, आम्हाला सुट्ट्या मिळत नाही, तुम्ही गेलात म्हणून मी आज आलो. काही दिवसांनी तुम्ही स्वर्गवासी व्हाल, तेव्हा मोठा येणार नाही, मी येईल आणि तुमचं कार्य करून निघून जाईल. ही परिस्थिती आमच्या मातीतली आहे. म्हणून बाबा रे, आयुष्यामध्ये आम्ही जन्माला आलो, काही न केलं तरी चालेल. मी नेहमी सांगत असते, पंढरपूरची वारी काय नाही केली तरी चालेल, पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक एक वेळ नाही झालं तरी चालेल, पण घरातल्या आईबापाच्या चरणावर नतमस्तक व्हा. पंढरीचा पांडुरंग दारात आल्याशिवाय राहणार. ही सेवा पांडुरंगाची आहे. म्हणून नाही कोणाचे कुणी, अरे तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकलाची प्राण्या, माझे म्हणूनी, हे माझं ते माझं, बंगला माझा, गाडी माझी, सगळं माझं करता सगळं इथं सोडायचं आहे. हातातला फोन, कपडे सगळं इथं राहणार आहे, एकदा निघून जाणार आहे. गेल्यानंतर राहतात त्या फक्त आठवणी. जाणारा माणूस निघून जातो, पण पाठीमागं राहणाऱ्या माणसाला होतो तो खरा त्रास. पाठीमागं राहणाऱ्या माणसाला मिळतात त्या गेलेल्या माणसाच्या आठवणी. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत माणसावर प्रेम करा, कारण माणूस आपल्या आयुष्यातून कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही. सोडून गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा. प्रेम तुम्हाला तो माणूस दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, भगवंताचं नामस्मरण नाही घेतलं ना बाबा, तर स्वर्ग नाही तर यमाचा प्राणी आम्हाला व्हावं लागेल. म्हणून हरी शिवाय पर्याय नाही. अभंगातील 3ऱ्या चरणात महाराज, ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे झाड, 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 ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे
वृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे. नामस्मरणाची महिमा आकाशापेक्षाही नाम जे श्रेष्ठ आहे, ज्याचं सामर्थ्य आहे ते भगवंताचं नामस्मरण आहे. आणि नामस्मरणाशिवाय जीवनाला पर्याय नाही, माऊली वर्णन करतात. एकदा नामस्मरण भगवंताचं जर घेतलं तर जीवनाला कशाची म्हणजे कशाची गरज नाही. अभंगाच्या शेवटी माऊली वर्णन करतात. आज आपल्या गावामध्ये असलेली कीर्तन सेवा, आपल्या मळ्यामध्ये आणि असणारा आमचा हा ढमे परिवार, वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या हरिभक्तपरायण वंदनाताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी अंतकरणातून ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या घराच्या सुनबाई मनीषाताई, माझी खरंच सुरुवातीलाही मी सांगितलं आणि आत्ताही आवर्जून सांगेन, मुलं तर परमार्थासाठी आहेतच. परमार्थाचं वळण आणि परमार्थाचे संस्कार असणारी मुलं ढमे परिवारामध्ये आहे. पण या घरातील सुनाने सुद्धा परमार्थ करावा, संप्रदायासाठी स्वतःला झोकून द्यावं, ही खूप मोठी गोष्ट आहे. घरी आलेल्या साधू संतांचा आदर करावा आणि सन्मान करावा, हे या परिवाराकडून शिकायला मिळतं. आणि हे संस्कार आमच्या मातेनं, आमच्या रंजना आईने या परिवाराला दिलेले आहेत. आणि म्हणून हे संस्कार आज आम्हाला हरिनामाच्या रूपामध्ये तुम्हा सर्वांपुढे बघायला मिळतात. आमचे आदरणीय श्री शिवलाल दादा, त्याचप्रमाणे आमचे श्री नारायण भाऊ, सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करून आपण सर्वजण या ठिकाणी दुःख शोकामध्ये सामील होण्यासाठी आपण सर्वजण आलात. सर्वांचं ऋण व्यक्त करते. उपस्थित असणारी स्टेजवर सर्व मंडळी, हरिभक्तपरायण महेश महाराज चौधरी, हरिभक्तपरायण सचिन महाराज रसाळ, त्याचप्रमाणे आमचे दादा, सुंदर असं गायन ज्यांनी केलं, सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण दत्ता महाराज कुथवळ, सुंदर अशा आवाजातून आपल्याला सेवा दिली. दादांचंही मी ऋण व्यक्त करते. या बाजूला मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज चौधरी, सुंदर 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 असं मृदंगवादन दादांनी केलं. दादांचंही अंतकरणातून ऋण. आपल्या नारोळी गावाचं असणारं आमच्यावर प्रेम, आमच्यावर असणारी माया, त्याचप्रमाणे आमचे दादा हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण चंद्रकांत दादा ढमे, अगदी परिवारासारखं आम्हाला मानतात. अगदी भावाने बहिणीवर प्रेम करावं असं असणारं आमच्या चंद्रकांत दादांचं असणारं प्रेम. परिसरामध्ये कुठेही कीर्तन सेवा असली की दादांचा फोन असतो, ताई इथे कार्यक्रम आहे का. माझ्याकडून जरी सांगणं नाही झालं एखाद्या वेळेस, तरी दादांना जेव्हा समजलं तेव्हा दादा फोन करतात, ताई इथे कार्यक्रम आहे का, मग आम्ही आज सेवा ऐकण्यासाठी येतोय. वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आहे, वारकरी संप्रदायासाठी सतत काम करणारी आमची ही मंडळी आहेत. आमचे चंद्रकांत दादा, परमार्थासाठी अंतकरणातून असलेली ही सेवा गावातील सप्ताहामध्ये सुद्धा अगदी पुढं होऊन आपलं कर्तव्य निभावतात. दादांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते. उपस्थित असणारी सर्व टाळकरी, सर्व भजनी मंडळी, सर्वांचं ऋण. ज्यांची साऊंड सिस्टीम आज या ठिकाणी लागलेली आहे, अतिशय गोड सुंदर ऑपरेट दादा केलं. शैलेंद्र ढमे, गावातलीच आहे ना, आपल्या नारोळी गावातलं बघा, आपल्या नारोळी गावाचं भूषण असं म्हटलं तरी चालेल. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, अतिशय गोड ऑपरेट केलं. गोड आवाज तुम्ही आमच्यापर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत दिला. अंतकरणातून दादांसाठी मी धन्यवाद. सर्वांनी एकदा साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर. आणि आपला हा आवाज सगळीकडे पोहोचावा, महाराष्ट्रभर पोहोचावा, यासाठी कार्य करत असणारे, समोर ज्यांचा कॅमेरा लागलेला आहे, आमचं गोड असं चॅनल मायबोली चॅनल, यूट्यूबला चॅनल आहे, इन्स्टाला आहे. अतिशय सुंदर असं कार्य मायबोली चॅनलच्या माध्यमातून आमचे दादा करतायत. वारकरी संप्रदाय आणि कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार पूर्ण महाराष्ट्रभर घडावा आणि महाराष्ट्रभर घरी बसलेल्या श्रोत्यांना ज्ञानदान मिळावं, कीर्तन सेवा ऐकायला मिळावी, ही एकमेव असणारी भावना. आणि या भावनेतून आमचं मायबोली चॅनल हे कार्यक्रम करत असतं. दादांना अंतकरणातून धन्यवाद देते. आपलं कार्य उत्तम प्रकारे असंच चालू राहावं, माऊलींच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल.